We are going to learn types of angles. First angle, zero angle. When both the arms lie on each other, that is zero angle. Then the angle less than 90 degree, greater than 0 degree. In this way, greater than 0 degree but less than 90 degree. This angle is called acute angle. This is greater than 0 degree and less than 90 degree. Then this is angle of 90 degree. This is right angle. 90 अंशाचा कोन म्हणजे right angle. Greater than 90 degree but less than 180 degree. This is obtuse angle. Now in this way, this is straight angle. This is straight angle, सरळ कोन. It measures 180 degree. Straight angle is 180 degree. Greater than 180 degree but less than 360 degree. This is reflex angle. 180 degree पेक्षा मोठा आहे पण 360 degree पेक्षा छोटा आहे. हा झाला reflex angle. Then in this way, when we complete this angle, this is 360 degree angle. In this way we complete this. So this is complete angle, that is 360 degree. तर पुन्हा एकदा बघू आपण. जेव्हा अँगल दोन साईडने बनतो, अशा दोन साईडने, पण जेव्हा त्या साईड एकमेकांवरच असतात, सुरुवात झालेली नसते अँगलला, तो असतो झिरो अँगल. दिस इज झिरो अँगल. देन हा झाला झिरोपेक्षा मोठा पण 90 डिग्रीपेक्षा छोटा. सो ॲक्यूट अँगल 90 डिग्रीपेक्षा छोटा असतो. नाव दिस इज right angle, 90 degree angle. Again this is greater than 90 degree. 90 degree पेक्षा मोठा अँगल आहे. हा आहे ऑप्ट्यूस अँगल, पण 180 डिग्री पेक्षा छोटा आहे. 90 डिग्री पेक्षा मोठा, 180 डिग्री पेक्षा छोटा, हा ऑप्ट्यूस अँगल. दिस इज स्ट्रेट अँगल, 180 डिग्रीचा आहे हा कम्प्लीट. देन 180 पेक्षा मोठा रिफ्लेक्स अँगल अँड दिस इज कंप्लीट अँगल. हा कंप्लीट अँगल पूर्ण असा फिरतोय म्हणून हा 360 डिग्रीचा आहे. समजलं? दिस इज अ स्केल फ्रॉम युअर कंपास बॉक्स. वी यूज दिस स्केल टू ड्रॉ अ लाइन सेगमेंट और अ लाइन. ओके, दिस इज a protractor. We use protractor to draw an angle of given measurement or to measure the angle also. आपण अँगल काढण्यासाठी, दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी किंवा दिलेला कोन मोजण्यासाठी प्रोट्रॅक्टर यूज करतो. दिस इज कंपास. वी यूज दिस कंपास टू डिवाइड द angle or to draw a circle. These are set squares. Set squares are used to draw angle of 30 degree, 60 degree, 90 degree and 45 degree. We use this set square to draw angle of 30 degree, 60 degree, 45 degree and 90 degree. Okay. And this is a divider. We use this divider to measure the distance. Okay, these are instruments from your compass box: scale, protractor, set square, compass and divider. कंपासचा उपयोग वर्तुळ काढण्यासाठी होतो, सर्कल, टू ड्रॉ अ लाइन सेगमेंट, to draw an angle or measure an angle. These are set square and this is divider. We are going to bisect an angle now. You have learned this in 6th standard.
6व्या इयत्तेत आपण अँगल बायसेक्ट करायला शिकलोय. आता पुन्हा त्याचे रिव्हिजन करतोय. अँगल ड्रॉ करू आधी आपण. अँगल ऑफ 80 डिग्री. हे सगळं आपण 6वीत शिकलोय. याची रिव्हिजन फक्त आता आपल्याला करायची आहे. I have drawn angle of 80 degree here. Okay, angle PQR. इथपर्यंत समजलं अँगल ड्रॉ करणं. आता आपण कंपास घेऊ. कंपासमध्ये पेन्सिल फिट करून आपल्याला अँगल बायसेक्ट करायचा आहे. ओके, फर्स्ट put compass point on vertex Q and we have to draw arc on both sides of the angle. आपल्याला जो अँगल काढला आहे त्याच्या दोन्ही आर्म्सवर आर्क ड्रॉ करायचे आहेत. ओके, आपण डिस्टन्स सेम ठेवलं आहे. पॉईंट Q वर कंपासचं टोक ठेवलं. पहिला आर्क ड्रॉ केला या साईडवर आणि सेकंड आर्क हिअर. Then point of intersections are A and B. आता या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनवर कंपासचं पॉईंट ठेवू. कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊ कंपासमध्ये आणि ह्या इंटरनल साईडला अँगलच्या आपण एक आर्क ड्रॉ करू. नंतर कंपासचं पॉईंट ए वर ठेवून पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क ड्रॉ काढायचा. हे समजलं इथपर्यंत. आपण काय केलं आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन याला नाव देऊ सी. आता हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सी आणि पॉईंट क्यू आपल्याला जोडायचे आहेत. आता आपले जे अँगल दोन भाग तयार झाले अँगलचे, हे दोन्ही इक्वल मेजरमेंटचे आहेत. म्हणजेच हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर आहे. आता बाय मीन्स टू, सेक्टर बायसेक्टर मीन्स टू इक्वल पार्ट्स. आपण हा जो ड्रॉ केला आहे लाईन QC याने अँगलचे दोन इक्वल पार्ट्स तयार झाले. म्हणजेच आपण 80 डिग्रीचा PQR ड्रॉ केला होता. जर आता आपण मेजरमेंट ऑफ PQC जर घेतलं तर ते 40 डिग्री असणार आहे. आपण मेजर करू लगेच. बघा आलं का आपलं. PQC हा 40 डिग्रीचा आला अँड मेजरमेंट ऑफ अँगल RQC हा सुद्धा 40 डिग्रीचा झाला. म्हणजेच आपण अँगल काय केला, बायसेक्ट केला. हे समजलं. Now you have to solve this first question. Here measurement of some angles are given here. 45 degree, 155 degree, 206 degree. These measurements are given here. You have to put these angles in proper column. Here name of angles, here measurement of angles. This is zero angle, acute angle, right angle, obtuse angle, straight angle, reflex angle and complete angle. First of all, if we take 45 degree angle, 45 डिग्रीचा अँगल जर आपण घेतला तर तो कशात बसेल. झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल कशात बसेल तर ॲक्यूट अँगल, बिकॉज इट इज ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. 0 अंशापेक्षा मोठा आहे आणि 90 अंशापेक्षा कमी आहे 45 डिग्री, म्हणून तो कुठे येईल ॲक्यूट अँगल 45 डिग्री. 155 डिग्री, 155 डिग्री मीन्स ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. 90 अंशापेक्षा हा जास्त आहे पण 180 अंशापेक्षा कमी आहे, म्हणून तो झाला ऑब्ट्यूस अँगल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला उरलेले सगळे अँगल्स प्रॉपर कॉलममध्ये टाकायचे आहेत. ओके.
हे सोडवायचं आहे तुमच्या वहीत. In the second question, you have to draw angles of given measurement and bisect it. इथे तुम्हाला दिलेल्या मापाचे कोन काढायचे आहेत आणि ते बायसेक्ट करायचे जे आपण व्हिडिओत बघितले आहे. आणि हा सगळा अभ्यास वहीत सोडवायचा.